कमळी. कमळी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त अशा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच धमाकेदार असा एपिसोड आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, इथे मात्र मालिकेमध्ये सध्या खूप टर्न आणि ट्विस्ट झाले आहेत आणि इकडे मात्र ऋषी आणि अनिका या दोघांच्या लग्नामुळे आता मालिकेमध्ये खूप मोठी उलटापालट आपल्याला पाहायला भेटणार आहे. इकडे मात्र चक्क या कामिनीने आता या नयनताराला एवढं काही धारेवरती धरले ना, एवढी नयनतारा अग्रेसिव्ह, एवढी सगळीकडे स्वतःचा दरारा दाखवणारी, ती मात्र आता या कामिनीपुढे एकदम गप्प झाली. कारण काही जरी झालं तरी शेवटी प्रश्न तिच्या मुलीच्या इज्जतीचा आहे ना. आणि म्हणूनच कुठेतरी कामिनी आणि अनिका या दोघींनी जो प्लॅन केलाय त्यामुळे या नयनताराला आता भीती वाटायला लागली की खरंच माझ्या प्राजूचा जर व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला तर माझ्या प्राजूचं पुढे काय होणार आहे, तिच्या आयुष्यात पुढे काय काय होईल. आणि या सगळ्यामुळे आता इकडे या नयनताराचा निर्णय जो असणार आहे तो म्हणजे चक्क आता ऋषी आणि अनिका या दोघांचा साखरपुडा ठरवलाय प्रेक्षकांनो. पण आता याच कारणामुळे मालिकेमध्ये येणारे खूप मोठा ट्विस्ट, जेव्हा हे ऋषीच्या समोर सगळं घडलंय ना, आणि ज्यावेळेस ऋषीला समजले की आईने चक्क आपला अनिकासोबत साखरपुडा ठरवलाय, त्यावेळेस मात्र या ऋषीच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली. आणि चक्क इकडे ऋषी मात्र आता जीव देण्याचा प्रयत्न करणार आहे प्रेक्षकांनो. कारण त्याला मात्र मुळात ही अनिकासोबतचं लग्न मान्यच नाही. पण पण ज्यावेळेस ऋषी हे सगळे प्रयत्न करणार आहे ना, त्याच वेळेस नयनताराकडे दुसरा कोणताच ऑप्शन नाही. नयनताराही तसंच त्याला करणार आहे, अगदी जशास तसं. जर तू या मुलीसोबत म्हणजेच अनिकासोबत लग्नाला तयार झाला नाहीस तर माझ्याकडेही जीव देण्या वाचून दुसरा कुठलाही पर्याय नसणार आहे. तर बघ, तुला काय करायचं आहे ते तुझं तू ठरव. आता ज्यावेळेस प्रेक्षकांनो इकडे नयनताराने अगदी तसंच या ऋषीला सांगितलेलं आहे, त्याच वेळेस नक्की आता पुढे मालिकेमध्ये काय असा भन्नाट ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि काय असं नवीन धमाका घडणार आहे ना, ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा. प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता ही अनिका अनिका एवढी काही मागे लागली ना, ती म्हणजे आता ह्या कामिनीच्या, की काही जरी झालं ना ग्रॅनी आजी तरी लवकरात लवकर तू आमच्या साखरपुड्याची तारीख फिक्स कर ना. म्हणजे एकदा का आमची एंगेजमेंट झाली ना, मग कसं फायनली ऑफिशियली ऋषी हा माझा होणार आहे. आणि म्हणून सांगते लवकरात लवकर हे ऋषीच्या कानावर घाल आणि मग कसं मी सगळ्यांना सांगायला मोकळी, म्हणजे ऑफिशियली मी आता ऋषीची बायको होणार म्हणून सगळीकडे समजणार ना. प्रेक्षकांनो, इथे मात्र दुसरीकडे आता ऋषी कमळी या दोघांमध्ये कुठेतरी प्रेमाचं वारं व्हायला लागलंय. आणि तेवढ्यातच या ऋषीच्या आयुष्यात खूप मोठा बॉम्ब पडणार आहे, ते म्हणजे अनिकाचा. आता कुठेतरी या ऋषीच्या मनात हळूहळू एक प्रकारची ओढ निर्माण झाली की खरंच आपल्याला कमळीबद्दल नक्कीच काहीतरी वाटतंय. त्याच्याशिवाय का आपल्याला त्याची एवढी काळजी वाटते. काही जरी झालं ना, खरंच कमळी ना काहीतरी एक वेगळीच आहे, सगळ्यांपेक्षा वेगळीच. आपल्याला असं वेगळं काहीतरी फील होते. इकडे ऋषीच्या मनात असतंच, पण कमळीलाही कुठेतरी आता वाटायले की खरंच ऋषी सर आपली किती काळजी घेतात ना. म्हणजे नक्कीच नक्कीच आपलं आणि त्यांचं असं काहीतरी खास असं नातं असल्यासारखं आहे. पण इथे कमळीच्या मनात असं काहीच नाही, कारण तिला नयनताराचे शब्द सतत तिच्या कानात घुमणारे आठवतात की कशाप्रकारे ते गरीब आणि श्रीमंत या दोघांमध्ये भेदभाव करतात. आता या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये कुठेतरी कुठेतरी आता ही एक गरीब आणि मोठेपणा यांचा एक मोठा डोंगर आडवा येणार आहे प्रेक्षकांनो. कमळीच्याही मनात कुठेतरी ऋषीबद्दल काहीतरी वेगळ्या फिलिंग्स तर आहेत, पण ती मात्र एक्सपोज करू शकत नाही आणि इकडे कुणाला सांगूही शकत नाही. तसंच ऋषीच्या मनात कुठेतरी आता एक प्रेमाची भावना जागी झालेली. आणि इकडे ऋषी तेवढी काळजी करते, उघडपणे तो स्पष्टपणे सांगत नाही. पण एकंदरीत राधिकाला मात्र याचा अंदाज आलाय की ऋषी मात्र इकडे कमळीच्या प्रेमात पडलाय. प्रेक्षकांनो, राधिका म्हणत असते, ऋषी काय रे, म्हणजे आजकाल अगदी विचारामध्ये मग्न असतोस, नक्कीच डोक्यात काहीतरी चाललंय तुझ्या. प्रेक्षकांनो, सतत ऋषी मात्र घरी आल्याच्या नंतर कमळीचा फोटो बघत असतो, सतत तिच्या आठवणीमध्ये असतो. म्हणून राधिकाला मात्र फुल इथे डाऊट आलेला आहे. पण प्रेक्षकांनो, खरंच खरंच आता इकडे पुढे या ऋषीचं काय होणार आहे आयुष्यात, एवढ्या मोठ्या घडामोडीमुळे ऋषीचं आयुष्याचं काय नवीन वळण घेणार आहे ना, ते पाहणंही तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांना आता कमळी आणि ही सरू या दोघांचे एक थोडक्यात आता चुकामुक झाली, ती म्हणजे चक्क ज्यावेळेस आता सरू आणि कमळी दोघीजणी फोनवर बोलणारच होत्या ना, त्याच वेळेस कुठेतरी या गौरीला एक
आवाजात बदल झाल्यामुळे अचानक तिला खोकला लागल्यामुळे गौरीचं आणि कमळीचं बोलणं होऊ शकलं नाही प्रेक्षकांनो. पण आता दुसऱ्या दिवशी मात्र इकडे ज्यावेळेस ऋषीला समजलंय की आपला साखरपुडा वगैरे झालाय, म्हणजे साखरपुडा ठरलाय, त्यावेळेस मात्र इकडे घरामध्ये खूप दुःखाचं वातावरण असणार आहे. ही नयनताराही तेवढीच दुःखात आहे, पण ती दाखवत नाही. राधिकाला कुठेतरी डाऊट आलाय की नक्कीच आईंचं काहीतरी गडबड चाललेली, म्हणजे सतत सतत त्या काहीतरी प्रेशरमध्ये आहेत असं वागताय. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय, पण इकडे काय झालं असेल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करते. पण ही नयनतारा मात्र बिचाऱ्या राधिकावरतीच ओरडते. इकडे बिचारी राधिका मात्र चुपचाप सगळं सहन करते. आता आता काही करून नयनताराला हे सगळं सतीशला कसं सांगायचं याचा प्रश्न पडलेला आहे. पण आपण जेव्हा काही सतीशची बोलायला जातो ना, त्यावेळेस प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी असं काही काम निघतं आणि मग प्रत्येक वेळेस सतीशसोबत बोलायचं राहूनच जाते. इकडे प्रेक्षकांनो, कुठेतरी आता घरात एकंदरीत कुणालाही अंदाज नाही याचा, पण कामिनी आणि अनिका चक्क आता इकडे या नयनताराच्या घरी जाऊन धडकल्यात. आणि ज्यावेळेस आता इकडे नयनताराच्या घरी आल्या दोघीजणी, त्यावेळेस मात्र सगळ्यांना धक्काच बसलाय. असं अचानक ह्या दोघी म्हणजे नयनताराच्या घरी का आल्या असतील? पण रोहित तिथेच असतो. रोहित म्हणत असतो, काय हो कामिनी आजी, आज अचानक असं येणं केलंय, म्हणजे काही काम काढलं का? काही खास नाही काही? पण इकडे मात्र कामिनी म्हणत असते, हो रे रोहित, म्हणजे तसंच खासच आहे आज, म्हणजे आमच्या अनुबेबीचं लग्न ठरलंय ना. इकडे अनिका काय एवढी काय मुरडत असते, एवढी काय लाजते, जणू काही सगळं ते दोघांच्या सहमतीनेच व्हायलंय. आता मात्र इकडे रोहित म्हणत असतो, वा खूप छान, म्हणजे लग्न ठरलंय हे खरंय, पण अहो नवरा मुलगा कोण आहे हे तर तुम्ही सांगितलंच नाही ना. आणि प्रेक्षकांनो, त्यावेळेस मात्र कामिनीचं उत्तर ऐकून तर काय सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली. कारण इकडे ऋषी कमळीला भेटायला गेलेल्या बिचाऱ्याला या नयनताराने घाईघाईमध्ये बोलवून घेतलंय की मला खूपच प्रॉब्लेम झालाय, मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकले, आत्ताच्या आत्ता तू जसा असशील तसा निघून ये वगैरे वगैरे सगळं म्हणून बिचाऱ्या ऋषीला मात्र त्या कमळीला भेटायला गेलेला बोलवून घेतलंय. तिकडे कमळी बिचारी वाट बघत बसली की ऋषी सरांना काय झालं असेल, असं अचानक मला त्यांनी न बघताच निघून गेले, काय प्रॉब्लेम झाला असेल का? ती तिकडे विचारात मग्न आहे. तिला मात्र भीतीही वाटते की काय झालंय, काही प्रॉब्लेम झाला असेल का त्यांना, असं अचानक निघून गेले. आणि इकडे येऊन बघतोय तर काय एवढा मोठा त्याच्यासमोर त्याच्या आयुष्यातला खूप मोठा सगळ्यात मोठा इथे प्रॉब्लेम उभा राहिलेला आहे. आता ज्यावेळेस कामिणी म्हणते, नवरा मुलगा कोण म्हणजे काय रोहित, अरे आपला ऋषी, आपल्या ऋषीचं आणि अनिकाचं लग्न ठरलंय. त्यावेळेस मात्र प्रेक्षकांनो, या ऋषीच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याला मात्र दिवसात तारे दिसू लागलेत. कारण कारण अनिका त्याला एक क्षणासाठीही आवडत नाही ना, क्षणभर तिच्या सोबत राहू शकत नाही. आणि त्याच अनिकासोबत आपण आयुष्यभरासाठी कसं राहायचंय. आता प्राजक्ता वगैरे सगळे सगळे एकदम आश्चर्याने बघू लागतात, त्यांना समजत नाही नक्की काय चाललंय हे सगळं. आणि मग मग मात्र प्रेक्षकांनो, आता ज्या वेळेस हे सगळं ठरलंय त्याच वेळेस इकडे हा ऋषी मात्र खूप आरडाओरड करायला लागतो. म्हणत असतो, काय हे कोणी ठरवलं माझं लग्न, आणि मुळात मला अनिकाशी लग्नच करायचं नाही, आणि तिला माझ्याशी लग्न करायचं असं कोणी सांगितलंय सांगा ना. मला तिच्याशी लग्न करायचं नाही, मग माझं लग्न ठरवणारा कोणाला अधिकार आहे एवढा? इकडे मात्र नयनतारा गप्प बसवते. म्हणत असते, ऋषी एक शब्दही बोलू नकोस, अनिकासोबत लग्न मी ठरवलंय तुझं, आणि फायनल आहे, माझा फायनल डिसिजन आहे की अनिकाचं आणि तुझं लग्न होणारच आहे. इथे मात्र कामिणी आता मुद्दाम मुद्दाम ऋषीला आता पेढा भरू लागते. म्हणत असते, आता ऋषी तू आता आमचा जावई होणार आहेस, त्यामुळे आपलं आणखीन छान घट्ट नातं व्हायला हवं की नाही. पण प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता ऋषीला एवढं टेन्शन आलंय, नयनताराच्या मनातही खूप साऱ्या प्रश्नांचा गोंधळ चाललेला आहे. पण काय करणार, शेवटी प्रश्न या प्राजूच्या इज्जतीचा आहे. दुसरीकडे कमळी घरी तर आली, पण तिला समजत नाही नक्की ऋषी सरांना काय झालं, असं अचानक घाईघाईमध्ये निघून आलेत. आणि प्रेक्षकांनो, इथेच आता ऋषी मात्र खूप मोठं टोकाचं पाऊल उचलणार आहे. ऋषी मात्र चक्क स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करणार आहे की आई, मला खरंच हे लग्न नाही करायचं, तू माझ्यावरती हे लग्न का लादतेस, खरंच असं का करतेस मला नाही समजत, पण मला हे लग्न करायचं नाही, काही करून हे लग्न थांबव. आता प्रेक्षकांनो, हे सगळं तर असं घडतंच आहे, पण आता नक्की मालिकेमध्ये पुढे असं काय ट्विस्ट घडणार येणार आहे ना, आणि कशाप्रकारे ज्यावेळेस इकडे हा ऋषी स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याच वेळेस नयनतारा असं काय टोकाचं पाऊल उचलणार आहे. पण तिला मात्र हे लग्न लावून देण्याशी हे मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तिच्याजवळ काहीच दुसरा पर्याय नाही, काही करून तिला हे लग्न लावावंच लागणार आहे.
तर दुसरीकडे मात्र प्रेक्षकांना आता आपण पुढे पाहणारच आहोत की चक्क आता ऋषी ज्या मुलीला इकडे या सरूचं बोलणं करून यायचं होतं ते मात्र परत एकदा ती हट्ट करते की मला तू बोलू देणार होतास ना त्या मुलीशी, मला बोलायचं आहे रे, मला कालपासून हुरहुर लागली. आणि त्याचमुळे प्रेक्षकांना आता इकडे ऋषी कशा प्रकारे या सगळ्या संकटातून वाचणार आहे आणि स्वतःचा जीव देता देता नयनतारा त्याला कशा प्रकारे वाचवणार. आणि पुढे सरू आणि कमळी या दोघींचं बोलणं झाल्याच्या नंतर मालिकेमध्ये पुढे असं काय नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे ना, हे सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन हे तुम्हाला येतील.